दरम्यान सामना चालू होतोय. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो यज्ञेश, तर नॉन स्ट्राईकला प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज ब्लॅक पॅन्थर संघाकडून, दोन हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती मात्र सूरज पाशीलकर आपल्याला पाहायला मिळतोय. मागील दरम्यान पाचव्या चेंडूवरती हा एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मधून षटकार सूरज पाशील, शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाखेर धाव संख्या 6 धावा, 1 विकेट. हर्षल मुंडे कुठे असतील इथे यायचे. हर्षल मुंडे पहिले षटक संपते. पहिल्या षटकाखेर धाव संख्या 6, 1 गडी बाद धाव संख्या झालेली ती 6. दरम्यान पुढील पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला पायावरती आदळला, थोडीशी अपील केली, परंतु पंचांनी त्या अपीलला काहीही महत्त्व दिलं नाही आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान सुशील दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सौरभ याला, सौरभ मोठे फटके मारण्यामध्ये आणि हा षटकार. चोवीस धावा. तिसरे षटक प्रगतीवरती. बॉलिंग मार्क वरती स्वतः कर्णधार सूरज पाशीलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल मुंडे कुठे असतील इथे यायचंय कॉमेंट्री बॉक्स जवळ. दरम्यान दुसरं षटक संपलंय. 2 षटकाखेर 24 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीवरती स्वतः कर्णधार
थोडंसं बॅक साईडला एका गाडीचा आरसा बहुतेक पंचांच्या चेहऱ्यावरती येत आहे. पुढील समालोचनासाठी मी विनंती करतो हर्षल मुंडे याला, त्यांनी समालोचन करायचं आहे. धन्यवाद. गोलंदाज आहे सूरज. अकुल टप्प्याचा चेंडू होता. गोल्डन स्पॉटवरती डप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी जास्त घेतली. चेंडू सरळ समीर परदेशी याच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपदावरती गोलंदाज सूरज पाशीलकर. एक निजामपूर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज. आणि फटका फसला. चेंडू हवे, चेंडू खाली येतोय. समीर काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद प्रथमेश बॅक टू द पव्हिलियन. तँगडीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रथमेशची जागा बनवून करण्यासाठी आपण पाहतोय तमीम. तमीम हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 24 आहे. 24 या धावसंख्येवरती दुसरा धक्का आपण पाहतोय ब्लॅक पॅन्थर संघाला. ब्लॅक पॅन्थर संघ हा मातबर संघ आहे. मुकुलजी मेहता यांचा हा संघ. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा सूरजचा हा चेंडू होता. देखणा स्ट्रोक, त्याच्यावरती टायमिंग झालंय परफेक्ट. या फटक्यावरती मिळणार आहेत 4 धावा. चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय तर सौरभ आहे मैदानावरती. एक षटकार एक चौकाराच्या साहाय्याने खेळतो आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यांची एक अपेक्षा असणार आहे त्याच्याकडून सुद्धा, की एक मोठे फटके लगावून आपल्या संघाचा स्कोर जो आहे तो लांबवावा लागेल. सुरेख फटका देखना स्ट्रोक ऑन साईडला आहे. तिथे फिल्डर आहे. ते ना सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. एकदा पूर्ण दुसऱ्या दफेचा केलाय प्रयत्न. मानस केलाय. धाडस करता येणार नाही आहे, कारण की चेंडू होता हवेमध्ये. परफेक्ट फेकी झाली. त्यानंतर परफेक्ट कॉम्बिनेशन झालं की ही धाव घ्यायची नाही आहे. कॉलिंग झाली आणि दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या मैदानावरती क्रीजवरती पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 29 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. पहिलंच मन बनवलं. पहिलीच बॅट फिरवली. लेग साईडला खेळायचं आहे, पण चेंडू आपण जर पाहिला तर सरळ पॅडवरती आपटला जातोय. हा चेंडू आहे निर्धाव. एकही धाव नसणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या आहे स्थिर 29 धावा. तिसरं षटक आहे प्रगतीपदावरती. गोलंदाज सूरज पाशीलकर याचं. षटकातील पुढील चेंडू स्ट्राईकला आहे तमीम. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक हानामध्ये इथे एकही धाव घेतली नाही आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं समाप्त झालं आहे. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 18 चेंडूचा हा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. तर अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 12 चेंडू अजूनही येणं बाकी या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. तर विनंती असेल कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाही आहे. हा सामना जो संघ विजय होईल तो थेट आपण पाहणार आहोत श्री काळभैरव लहाणे या संघासमोर भिडण्यासाठी जाईल. म्हणजे या स्पर्धेची तिसरी क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी तो संघ दाखल होईल. तर तो कुठला संघ असेल ते आपल्याला पाहायचं आहे.
कारण की आपण आज पाहिलं तर या स्पर्धेतून पहिला संघ बाहेर पडला तो म्हणजे भाई भाई सुपर किंग. त्यानंतर आत्ता नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला कळेल की दुसरा संघ कुठला बाहेर पडणार आहे. ब्लॅक पॅन्थर की त्यांच्या समोर असलेला संघ नक्कीच सुमन मोटर्स. कुठला संघ ही स्पर्धा सोडून जाईल आणि कुठला संघ क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी इथे दाखल होईल. गोलंदाज आहे संतोष. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष आला. स्ट्राईकला आहे सौरभ. सौरभकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे कारण की सौरभकडे का अपेक्षा बाळगल्या जात आहेत ब्लॅक पॅन्थर संघाकडून की मोठे फटके यावेळी संघाच्या धावा इथे बनवल्या जाव्या. शॉर्ट पिचमध्येचा चेंडू बॅटवर परफेक्ट बॉल कनेक्ट झाला नाही आहे. तिथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. तरी ते मात्र आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जर या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क झाला असता तर मात्र या चेंडूवरती वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं पण तसं घडणार नाही आहे. समोर मातबर गोलंदाज आहे संतोष. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर दुसरा चेंडू. मोठा फटका देखील स्ट्रोक डीप कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. धावा मिळणार 4. धावसंख्या झाली आहे 34. सुरेख फटका हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे थोडा फंबल झाला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केला आहे ते प्रयत्न आणि 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण. 2 धावेवरती समाधान मानलंय. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर संतोष. स्ट्राईक बॅट्समन तमीम. एक चौकाराच्या साहाय्याने खेळताना पाहायला मिळतं फलंदाज तमीम. षटकातील असणार आहे पुढचं चेंडू. कोलडप्याचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यावरती मिळणार आहेत 4 धावा. आपण पाहणार आहोत पुढचं चेंडू. इथे चौकार आलाय. तमीमच्या बॅटमधून षटकार येईल का. धावा बनवल्या जातात. कोलडप्याचा होता हा चेंडू. बॅटची घेतली हलकीशी कडा. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती येते 40 धावा. 4थं षटक प्रगतीपदावरती आहे. 4थ्या षटकातील अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. फलंदाज नवीन येतोय मैदानावरती. फलंदाज आहे राज. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल राज. नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत आहे सौरभ. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. गोलंदाज आपण पाहिलं तर संतोष. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. सुरेख फटका मोठा फटका आलाय पण हा फटका सुद्धा फसलाय. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करणार नाहीये काही चुकी. फलंदाज बाद. एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर.
काय घेतलंय तर हलकीशी बॅटची कडा घेतली आहे. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न इथे फसला. नक्कीच प्रयत्न फसवला. धावसंख्या झाली आहे 42. षटकातील आपण पाहणार आहोत शेवटचा आणि अंतिम चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे ब्लॅक पॅन्थर संघासाठी. मोठा फटका येतोय. धाबा किती आहेत या फटक्यावरती? नक्कीच या फटक्यावरती मिळतील 6 धाबा. एक स्पर्धा आहे याच मैदानावरती. माणगाव प्रीमियर लीग अंडर 19ची ही स्पर्धा असणार आहे. माणगावमध्ये पहिल्यांदाच अंडर 19ची ही स्पर्धा आहे आणि ती सीझन बॉलवरती खेळवली जाणार आहे. आणि ही स्पर्धा याच मैदानावरती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर NS क्रिकेट अकॅडमी माणगाव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. आणि ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 4 दिवसामध्ये पार पडणार आहे. तसेच या अकॅडमीचे जे प्रशिक्षक आहेत नयनजी शिंदे यांच्या माध्यमातून या नवनिर्मात्या खेळाडूंना आपण पाहतोय चान्स देण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे या माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्या माणगाव प्रीमियर लीगला जे आत्ता जशा पद्धतीने प्रेक्षक आपल्या इथे आलेले आहेत माणगाव प्रीमियर लीग 2021 साठी, तशाच पद्धतीचं या नवीन खेळाडूंना म्हणजे जे अंडर 19चे जे खेळाडू आहेत सर्व ते सीझनवरती इथे खेळायला येणार आहेत. पण त्यांना प्रतिसाद देण्यासाठी एक टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा एक उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनीच नक्कीच इथे भेट द्या या मैदानावरती. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर अशी ही स्पर्धा या दिवसामध्ये पार पडणार आहे. आणि त्याच्या समवेत खलीद स्ट्राईकला आहे समीर, नॉन स्ट्राईकला आहे खलीद, गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज राहुल.
सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राहुलला बोलवलंय. पहिला चेंडू पुल सक्सेसफुल 6 धावा. इथे मात्र आपण पाहतोय षटकार येतोय. आणि नक्कीच समीर परदेशी दाखवून देतोय की मला या माणगाव प्रीमियर लीग म्हणजे या पूर्णपणे स्पर्धेमध्ये महागडा खेळाडू मी का ठरलो, तर अशी माझ्याकडे क्षमता आहे, अशी ताकद आहे की कुठलाही गोलंदाज असो मी त्याला आसमान दाखवण्याची क्षमता ठेवतो, एक ताकद ठेवतो. षटकातील पुढील चेंडू बॅटची कडा सुंदर क्षेत्ररक्षण केलंय यज्ञान याने. यज्ञेश सुंदर प्रयत्न केला, यशस्वी ठरला. नाहीतर या चेंडूवरती 4 धावा होत्या असं पकडूया आपण, पण तसं घडत नाहीये. फटका फसला, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली, फलंदाज बाद. एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं तर सुरेश सत्वे. षटकातील पुढील चेंडू वडवा बॅटने केलाय, चेंडू सरळ ऑन साइडला, चेंडू जाणार आहे सीमा पार, धावा मिळणार आहेत 4. मोठा फटका आणि हा फटका समीरचा फसलाय. सुरेख झेल समीर. माणगाव मध्ये 10, 11, 12 आणि 13 या 4 दिवस 10, 11, 12, 13 डिसेंबर 2021 याच काही दिवसामध्ये सुपर सिलेक्टर माणगाव आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 51,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक आहे 31,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक आहे 21,000 व आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक आहे 11,000 व आकर्षक चषक. तसेच प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आहे, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट कॅच, बेस्ट विकेट कीपर आणि मॅन ऑफ द सिरीज अशा सर्व याच्यासाठी आपण पाहिलं तर ट्रॉफीज आहेत. आणि ठिकाण आपण पाहिलं तर जुना माणगाव आझाद ग्राउंड या मैदानावरती ही भव्य दिवस स्पर्धा रंगणार आहे. तर कोण इच्छुक असेल तर नक्कीच सहभाग दर्शवला तरी चालेल.
संपर्क शुभम जाधव. स्ट्राईकला आहे सुरेश सातवे. षटकातील पुढील चेंडू असणार आहे. खोलवडप्याचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. फटका फसलाय आणि सुरेख झेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज 3 जे मोहरे होते ते टिपले गेले. गोलंदाज आपण पाहिलं तर राहुलने, ज्याच्यासाठी राहुलला आमंत्रित केलं होतं त्या पद्धतीची गोलंदाजी राहुलने केली आहे. षटकातील आपण पाहणार आहोत पहिलं चेंडू. गोलंदाज आहे रिहान. स्ट्राईकला फलंदाज आहे अमर. आणि सरळ चेंडू आपटला पाडवर. लेग बिफोर विकेटचं पतंग. काय घडतंय मैदानावरती असं वाटलं होतं की या चेंडूवरती मोठा फटका येईल की काय, कारण की त्या पद्धतीचा चेंडू होता. जर बॅटवर परफेक्ट कलेक्ट झाला असता तर तशा पद्धतीचा फटका आला असता, पण तसं घडलं नाही. बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क झाला नाही आणि चेंडू सरला पडला पॅडवरती. एलबीडब्ल्यू स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावसंख्या स्थिर 11 धावा धावफलकावरती. रिहान मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच ब्लॅक पॅन्थर मुकुलजी मेहता, थोडी एक स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी मोठी आली आहे, कारण की ही मॅच त्यांना सुद्धा माहिती आहे महत्वाची आहे. हा सामना जर ते जिंकले तर थेट क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी श्री काळभैरव लहाने सुरव संघासमोर भिडण्यासाठी जाणार आहेत. कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाही आहे मित्र हो. षटकातील पुढील चेंडू. हा हातामध्ये चेंडू आला नाही आणि त्याच्या आधीच जल्लोष करायला सुरुवात केली. अतिघाई आणि संकटात नाही. सूरज हा खेळाडू असा आहे ज्याचा झेल सुटला तर हा खेळाडू सिंगल डबल असेल, चौकार षटकार असेल, असे फटके लगावून तो या मॅचला त्याच्याकडे नेऊ शकतो. कारण की संघाचा कर्णधार आहे, तो सुद्धा प्रयत्न करेल त्याच्या संघाला विजयश्री खेचण्याचा. मोठा फटका मारण्याचा केला प्रयत्न. हा प्रयत्न फसवला गेला. गोलंदाज रिहान. ही लाईन आणि लेंथ परफेक्ट आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आले 2 निर्धाव. षटकातील असणार आहे 4था चेंडू. आणि पुन्हा अपील आहे. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू स्क्वेअर आहे. ही एक आहे अवंतर धाव. अवंतर धावेने मिळणार धावसंख्या नक्कीच 12 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल.
12 धावा फलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगतीपदावरती आहे. या दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. तर एक धाव महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. 49 धावांचा पाठलाग सुमन मोटर संघ करतो. आडवा बॅटने खेळला ऑन साईडला. फिल्डर आहे तिथे. फिल्डर झालाय फंबल. चेंडूवरली धावा मिळतील 4. षटकातील पुढील चेंडू इथे चौकार येतोय सागरच्या सूरजच्या बॅट मधून आणि हा चेंडू सुद्धा स्क्वेअर. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि तिथे आपण पाहतोय त्याच एक धावा अवंतर स्वरूपामध्ये खर्च केल्या जातात गोलंदाज रिहान याच्याकडून. मी म्हटलं होतं सूरजचा झेल जेव्हा सुटला आणि पुन्हा एकदा संधी मिळाली आहे पण चेंडू पडला नो मॅन लँड्स मध्ये आणि ते 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. सूर्यकिरण द बेट विकेट. धावसंख्येत 2 निवाड धावसंख्या फलकावरती 19 धावा. आणि ते मात्र काय घडलंय मैदानावरती. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिले तर 21 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा. तर ब्लॅक पॅन्थर संघाला विनंती आहे कुठलीही टीम मीटिंग तुम्ही घ्यायची नाहीये. कुठलाही वेळ हा खर्च करायचा नाहीये. पहा संघाचे संघ मालक मैदानावरती पाणी घेऊन येतात खेळाडूंसाठी. नक्कीच त्यांना सुद्धा वाटतंय की आपला संघ जिंकावा. त्यांनी ही मेहनत घेतली आहे माणगाव प्रीमियर लीगसाठी. त्यांनी सुद्धा एक स्वप्न पाहिलंय म्हणूनच आपला संघ आज या स्पर्धेमध्ये दाखल केला. तर पाहायचं कोण जिंकेल आणि कोण हरेल. त्यांना सुद्धा माहिती आहे क्रिकेट हा खेळ असा आहे की कधी आपल्या बाजूने निर्णय लागतो तर कधी समोरच्या संघाच्या बाजूने. चला टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. कुठलाही वेळ तुम्ही खर्च करायचा नाही आहे. 21 धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती यालात. अजूनही आपण बघितलं तर 18 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज आहे सुशील. नॉन स्ट्राईकला त्याला समवेत आपण पाहतोय आहे सूरज. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल राहुल, ज्याने पहिल्या गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करत असताना 3 फलंदाज बाद केले होते. पहिला चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये केलं परिवर्तन. स्लोवर डिलिव्हरी आणि हा चेंडू थेट जातोय निर्धाव. परफेक्ट गोलंदाजी पाहायला माहिती आहे. कर्णधाराने विश्वास दाखवलाय पुन्हा राहुलवरती. पहिला चेंडू तर निर्धाव हाताळण्यात यश आलंय पण अजूनही आपण पाहिले तर या षटकातील 5 चेंडू येणं बाकी असणार आहेत. हा षटक असेल निर्णायक या मॅचमध्ये.
कारण की या षटकामध्ये जर धावा आल्या तर रंग वेगळं पाहायला मिळेल. षटकातील दुसरा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक झाला थोडा फंबल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न, हा मध्ये इथे फलंदाज बाद. स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय संतोष. स्ट्राईकला संतोषला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला आहे सूरज. गोलंदाज आपण जर पाहिलं तर राहुल. आज मैदानावरती राहुलने सुरेख कामगिरी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. धावा रोखण्याचा प्रयत्न केला. सुरेख फटका देखना स्ट्रोक या फटक्यावरती मिळतील त्या 6 धावा. सुपर सिलेक्टर मानगाव अजित भव्य क्रिकेट स्पर्धेची दिनांक आहे 10, 11, 12, 13 डिसेंबर. 4 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती पार पाडली जाईल. प्रथम क्रमांक आहे 51,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांक 11,000. आणि जे मैदान आहे ते हेच आहे. याच मैदानावरती ती स्पर्धा पार पडणार आहे. पुन्हा आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मन बनवलं होतं, मोठा फटका खेळायचा, या चेंडूवरती षटकार लगवायचा आहे. पण जसं घडणार नाहीये तसं होऊन हा गोलंदाज देणार नाहीये. कारण की राहुलला सुद्धा माहिती आहे माझ्या संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. धावांपासून रोखावं लागेल. एक धाव खर्च करताना विचार करावा लागेल. एक कंजूस गोलंदाजी इथे करावी लागेल. धावसंख्या फलकावरती 28 धावा. फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज काही चुकणार नाहीये. फलंदाज बाद. अठ्ठावीसावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक आहे प्रगतीपदावरती. गोलंदाज राहुलचं. स्ट्राईकला असणार आहे आता सूरज. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय त्याच्या समवेत आपण पाहतोय फलंदाज येतोय सागर आणि सूरज. असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाज आपण पाहणार आहोत एक नामवंत गोलंदाज राहुल. आतापर्यंत सुंदर अशी सफलता प्राप्त केली या खेळाडूने. षटकातील पुढील चेंडू केलाय चेंडू नो घोषित.
काय घडलंय मैदानावरती? पंचांनी चेंडू केलाय नो घोषित, नो प्लस 4. या अशा छोट्या छोट्या चुका किती महागात ठरतात त्या तुम्हाला आता कळेलच. नजर खूप महत्वाची आहे. क्षेत्ररक्षक कुठे आहे आणि कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले याच्याकडे लक्ष असणं तुमचं खूप महत्वाचं आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सूरज पाशीलकर. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा राहुल. फ्री हिटचा चेंडू बेगेट. वा भाई वा, सुरेख फटका 6 धावांसाठी. आणि ज्या पद्धतीने आता ही प्रीमियर लीग आपण पाहतोय, माणगाव प्रीमियर लीग चालू आहे, तशाच पद्धतीची प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर प्रीमियर लीग 5 तालुक्यांची अशी प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. त्याआधी जातो आपण मैदानाकडे. गोलंदाज आहे सौरभ. पहिला चेंडू हलक्याने खेळला जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे धाव मिळणार नाहीये, एकही धाव इथे मिळणार नाहीये. धावसंख्या फलकावरती 39 धावा. क्रिकेट प्रीमियर लीग आहे आणि प्रथम क्रमांकाचं जर पारितोषिक पाहिलं तर 2 लाख व भव्य चषक. द्वितीय क्रमांक आहे 1 लाख व भव्य चषक. तृतीय क्रमांक आहे 50,000 व भव्य चषक आणि चतुर्थ क्रमांक आहे 50,000 व भव्य चषक. चेंडू आहे हा सुद्धा निर्धाव. एकही धाव मिळत नाहीये चेंडूवरती आणि त्या पूर्णपणे स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 32 संघ खेळणार आहेत. 55 सामने होणार आहेत आणि ते सामने 11 दिवसामध्ये पार पाडले जाणार आहेत. दिनांक 5 ते 15 जानेवारी 2022. आणि ते फटका पुन्हा फसलाय. फलंदाज बाद. चिचकर क्रीडानगर, रायगड रोड, महाड, जिल्हा रायगड या मैदानावरती ती स्पर्धा आहे. तर मॅन ऑफ द सिरीजचे जे बक्षीस आहे ते आहे एक बाईक. त्यानंतर बेस्ट बॅट्समन स्पोर्ट्स सायकल आहे, बेस्ट बॉलर स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट फिल्डर याच्यासाठी शूज आहेत. पण इथे सूरज पाशीलकर ऐकणार नाहीये. या फटक्यावरती मिळतील 6 धावा.
सामन्याचं रंगरूप वेगळं पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक आणि या फटक्यावरती हा सामना आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच कोण असेल ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर हा सामना सुंदर असे खेळ गेली सूरज पाशील कर्णधार पद कशा पद्धतीचं असं ते मात्र दाखवून दिलं. सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर आपली निर्णायक जी खेळ केली ती खूप महत्वाची ठरली या मॅच मध्ये. हॅलो हॅलो आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरेल या सामन्याचा स्वतः कर्णधार सूरज पाशीलकर ठरतोय या मॅन ऑफ द मॅच. 30 धावा आणि वैयक्तिक 2 विकेट घेतल्यात. वैष्णव साठे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. नक्कीच सूरजने चांगली आपल्या संघासाठी कामगिरी केली आहे. तर सूरज मी तुला नक्कीच विचारेन की मॅच प्रेशर मध्ये होती, तो प्रेशर तू हँडल कसा केलास?